नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। ॐ नमो भगवते श्रीरमणाय। कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहोदधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईशधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनं फळखरे जीवा देवदेतसे कर्मश्रेष्ठना कर्मजडसे असुनिनश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियं मुक्ति साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतन क्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन। तर ज्या मायेचं वर्णन केलं, ज्या मायेने माणसाला अंतिमतः दुःख होतं आणि ज्याला कुठलाही पर्याय नाही, हिच्यात वावरण्याला पर्याय नाही, कारण आपण आहोतच मुळात त्यात, तर त्याला पर्याय नाही, पण त्यातून शाश्वत आनंदाकडे कसं जावं हे सांगण्यासाठी संतांनी जे तळमळीनं सांगत असतात त्यातला हा उपदेशसार आपण बघतो. त्याच्यातल्या पूजन, जप आणि चिंतन या 3 साधनांबद्दल हे चाललेलं आहे. त्याच्यातल्या पूजेबद्दल 2 भाग पाहिले की अपरापूजा, बाह्यपूजा, त्याच्याबद्दल आपण बोल मध्ये एक आठवडा आपला दुसऱ्या चिंतनात गेला, म्हणून परत एकदा आठवण केली की बाह्यपूजा आहे जी देहाची आहे. नंतर आपल्या दृष्टीने जे कोणी मूर्ती, काही देवपूजा आपण करत असाल त्याची आहे, आणि जी देहानं जगताची आहे. अशा 3 प्रकारच्या पूजनचा ह्या बाह्यपूजा म्हणून रमणांना अभिप्रेत आहेत. ते दिसतात आपल्याला, त्याचा परिचय आपल्याला जास्त आहे, पण त्यांना खऱ्या ज्या पूजेकडे आपण वळावं असं वाटतं म्हणून सारभूत जी पूजा सांगितली ती परापूजा. तर ती ही जी ज्या परापूजा आहेत त्या अष्टमूर्तींच्या देवाच्या आहेत असं त्यांनी उल्लेख केला. अष्टमूर्तिभृत देवपूजनम, 8 प्रकारच्या मूर्तींची ही पूजा करा असं म्हणाले. तर त्यातली आपली पंचमहाभूतं म्हणजे ह्या पूजा सूक्ष्म आहेत आणि लक्षात घेऊन मनाने करण्याच्या आहेत. हे आपल्याला परत एकदा अधोरेखित करतो की पृथ्वीशिवाय मनुष्य राहू शकत नाही, जसं जमिनीशिवाय राहू शकत नाही. काल आपण ते क्षमा प्रार्थितो म्हटलं, रसा स्थानभ्रष्टा असा आधारभूमी. तर कशातही कुठेही मनुष्य पडला तर शेवटी जमिनीवर पडतो म्हणतो. शेवटी जमीन सावरतेच, जमीन नाही पडू देत त्याला, या अर्थाने जमिनीकडे बघावं. तर तसं बघितलं गेलं तर जमिनीकडे बघण्याची भावना वेगळी राहते. पायाखाली जमीन आहे, मनुष्याचं लक्षसुद्धा नाही चालताना अशी परिस्थिती असते. यासाठी त्यांनी ही जाणीव ठेवायला सांगितली की ही जमीन, आता जमीन या अर्थाने जे अभिप्रेत असेल ते सगळं आपण गृहीत धरा, निदान एक तरी प्रतीक म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही की पृथ्वीची पूजा आहे. तर तशी ती पाण्याची पण आहे, आप आहे, तेजाची आहे, ही म्हटलं तशी वायू जी आहे त्याचाही विचार आपण केला, आकाशाची आहे,
त्यामधून काय मिळतं आकाशाच्या पूजेमधून, म्हणजे कोणत्या अर्थाने आकाशाची पूजा अभिप्रेत आहे हे पण आपण बघितलं. त्या अर्थाने इथपर्यंत प्रवास झाला. त्यानंतर 3 गोष्टी ह्या 5 व्यतिरिक्त अजून 3 पूजा त्यांनी सांगितल्या. तर त्याचा आपण विचार करतो. त्यातला सूर्याबद्दल विचार केला, चंद्राबद्दल विचार केला आणि आता जीवाबद्दल विचार करायचा आहे. गेल्या वेळेला आपण ह्या सगळ्या पूजांच्या हेतू काय, पूजांचा हेतू काय, त्याचा परिणाम काय याचा एकदा विचार केला होता. तर आता जीवाच्या पूजेबद्दल काय थोडक्यात बघता येईल ते बघूया. या 3ही ज्या पूजा आहेत पंचमहाभूतांच्या आहेत ते कळतं, कारण आपल्याला ती अनुभवायला येतात. आपण त्याचेच बनलेले आहोत. हे भान असू दे नसू दे, ज्या क्षणी येईल त्यावेळेला कळेल की आपण पंचमहाभूतांच्या आहात, एवढं तरी लक्षात येईल. बाहेर ज्या वेळेला बघू त्यावेळेलाही कळेल की अरे हे पंचमहाभूताचं जग आहे, म्हणजे हे कळू शकतं. सूर्यचंद्रसुद्धा त्या अर्थाने कळू शकते. तर जीवाला जीवपूजा ही काय अभिप्रेत असेल ते त्याचा फक्त यात आपल्याला उलगडा करता आला, विचार करता आला तर करावा. साधारणपणे जीव शब्द वापरला जातो तो तसा ढोबळ आहे, अनेक अर्थाने वापरला जातो, मोघम वापरला जातो. जसं आपण म्हणतो की मुका जीव, दुबळा जीव. आता एकटा जीव सदाशिवसुद्धा आपल्याला माहिती बरोबर. हे जरा चिंतन कठीणच आहे, सूक्ष्म आहे, सूक्ष्मच पूजा आहे, पण तरीसुद्धा आपल्या पातळीवर आणूया, आपण प्रयत्न करू. एकटा जीव यातला व्यवहाराच्या दृष्टीनं एकटा जीव सदाशिव म्हणतो आपण, पण त्या एकट्या जीवाला काही तसं वाटत नसतं. एकटा जीव सदाशिव खरं म्हणजे बरोबर आहे, शिव पण आहे, त्या अर्थाने मंगल आहे, पवित्र आहे, एकटा आहे, काय म्हणजे खरा आपण म्हणतो व्यावहारिक दृष्टीने तो स्वाधीनचा माणूस. त्याला मनात आला की सडाफटिंग म्हणत नाही का आपण, तर तेच तो एकटा जीव. तर त्या अर्थाने ते बाकीच्यांना माहिती आहे, ज्यांना प्रपंच आहेत त्यांना माहिती असेल की एकटा जीवाचं काय मोल आहे ते अर्थात दुर्दैव असं आहे की ते नंतर कळतं, आता जाऊ दे. तर हे जे आहे हे सगळं एकटा जीव, उदार जीव, मोकळा जीव, अमक जीव, तमक जीव, हे शब्द मोघम आहेत तसे, पण त्याच्यात अंतरंग या अर्थाने पण जीव शब्द वापरतो. अंतरंग म्हणूनही जीव, अंतर्याम, तेही जीव या अर्थानेच तोही शब्द तसाच वापरतो. जे अधिक अभ्यासू आहेत किंवा ज्यांना या शास्त्राच्या दृष्टीने परिचय आहे ते वासनादेह या अर्थाने सुद्धा जीव शब्द वापरतात. जीव अडकला म्हणजे काय अडकलं, तसं व्यवहाराने विचार केला तर काही शरीर अडकले, काय अडकले काय नाही, जीव अडकला. किंवा अगदी व्यवहारातसुद्धा त्यांचा जीव कशात अडकला आहे ते मला माहीत आहे म्हणतो. जीव अडकलेला आहे. आता तो कशात अडकला आहे, तो भांड्यात, चमच्यात, तपेलीत, काशात, पातेलीत कशात अडकला असेल सांगता येत नाही. इथपासून ते अगदी त्या सोन्यापर्यंत कशातही जीव अडकलेला असू शकेल, अगदी माणसापर्यंत, अगदी जिवंत म्हणलं तर माणसापर्यंत. तर कशात अडकलं आहे हे सांगता येत नाही. तर तशा अर्थाने वासनादेह म्हणजे इच्छा या अर्थाने जीव अडकलेला असू शकतो, वासनादेह आहे. आणि त्यामुळं तो अडकलेला असल्यामुळं बद्ध आहे. पातेल्यात जरी जीव अडकला तरीसुद्धा तो जीव पातेल्यावर होऊन बसतो आणि तेवढ्यात अडकून बसतो, मग तो सुटत नाही. त्या अर्थाने सुटत नाही म्हणजे शरीर पडतं पण जीव सुटत नाही. ते त्याला पुन्हा एकदा परत जन्माला येऊन ते पातेल्यांचा उद्योग करावा लागतो. बहुतेक आपण त्यामुळेच करत असू. आपले भांड्या पातेलीतले जीव काही गेले नाही म्हणून ते पुन्हा ती वाटायला आली सगळी. जशी माणसं आली, जसे लोक आहे सगळे बाकीचे आलेच, बाकीचा समाज आला, सगळं आलं, तसं हे त्यातलं काहीतरी गेलं नाही आपलं. तर त्या अर्थाने अगदी पुढे जाणारे मंडळी, विचार करत जाणाऱ्यांना हे समजू शकतं की जीव कशात तरी अडकलेला आहे. कशात अडकला असेल सांगता येत नाही. म्हणजे ह्याच्यातल्या काही सूक्ष्म आहेत, काही गोष्टी स्थूल आहेत, त्या कळतात. भांड्या पातेलीतला जीव कळतो, पण प्रतिष्ठेतला, मानातला, ह्याच्यातला त्यातला जीव पटकन लक्षात येत नाही. किंवा जीव हा शब्द खूप ढोबळ आहे. जे मला त्याच्यावरनं आठवण होते ते जे ऑफिसमध्ये असताना आपल्याकडे वॉचमन वगैरे नेमले असतात, तेव्हा माहिती आधी असतात, शिफ्ट ड्युटी असतात, त्याप्रमाणे शिफ्टप्रमाणे ते काम करतात. तर संध्याकाळच्या शिफ्टला जे येतात मंडळी 10:06 त्याच्यासाठी जे शिफ्टला यायचे, तर आता शेवटी ऑफिसचं कुठेतरी कोणीतरी एखादे मॅनेजर बदलले म्हणजे काहीतरी सिस्टीम बदलतात, कायदे कानून तेच असतात. आता त्यांचं मूळ काम आहे काय की रक्षण काढणं, ते आपलं बंदूक घेऊन उभं राहणार, ते रात्रभर असो नाही तर दिवसभर असो, तसं शिफ्टला ड्युटी म्हणून काही फरक पडत नाही. पण काय होतं, ही बाकीची मंडळी जाऊन निवांत झोपतात, हे घरी ह्यांना ड्युटी करावी लागते. पण ती ड्युटी आता ते रात्रीची करतात, त्याच्यावर आता आपण कुठं लक्ष ठेवणार, ते लक्ष ठेवायचं म्हणजे मॅनेजरला जागला व्हायला पाहिजे, ह्यांच्यावर जर लक्ष ठेवायचं आहे. आता रात्रभर जर हे कामं करतायत की नाही, म्हणजे तसेच ते बंदूक घेऊन उभे आहेत की नाही, किंवा सतत फिरतायत की नाही, असं त्यांचं लक्ष आहे की नाही हे बघायचं झालं तर ह्यांना जागायची वेळ येईल. आता त्यांचं काय ते जातील 6 वाजता सकाळी, पण ह्यांना पुन्हा सकाळी ते यायचं आहे ना 10 वाजता. त्यामुळं मग असं मंडळी असली
किंवा त्यांना काहीतरी काम लिहून द्यायचे, अशी पद्धत होती. जे काही लोकांची तशी पद्धत असायची की ते त्यांना रात्री म्हणजे नुसते नजरी बसून काय करता रात्री. तर बरोबर आहे, तसं वाटणं स्वाभाविक आहे. पगार द्यायचा आहे, रात्रीचे नुसते ते दंडुका घेऊन किंवा काय त्यांना बंदूक असेल तर बंदूक घेऊन बसणार. मग त्यावेळेला जरा ते कुठं शिक्के मार, कुठे गठ्ठे कर, कुठं काय कर, अशी कामं त्यांना द्यायची. ते आपल्याला माहिती आहे. अशी आजही परिस्थिती आहे. मनुष्य तसा रिकाम बसला कोणाला बघवत नाही, घरात कुठे बघवणार. तर तिथे कोण पैसे देऊन नेमलेला मनुष्य, आणि ते वाटतं मॅनेजरला जणू काही स्वतःचाच पगार देतो, आपण असंही वाटत असतं परत. त्यामुळे हा रात्रभर बसलेला असतो. तर त्यामुळे काहीतरी काम त्याला शिक्केत मार म्हण, कुठं काय कर, गठ्ठे कर, सॉर्टिंग कर, अमकं कर, म्हणजे जे त्यांच्या ह्याच्यात बसेल फारसं काही म्हणजे जर काय काही काम नाही आहे, काय लिखायचं काम नाही, काही नाही, अशी कामं लावायची. तर ते रात्रीचं कामाला बसलो म्हणजे असे संबंध यायचे. तर त्यावेळेला ते गप्पात ते म्हणायचे, आम्ही दिवसभर रानात राबतो, ह्याच्यात राबतो, घरातली कामं असतात, सगळे दिवसभर करतो, जीव टाकायला इथे येतो ते हे काम लागतं. आता हेही बरोबर आहे म्हणलं तर त्यांचंही बरोबर आहे, म्हणलं ह्यांचंही बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. आता जीव शब्द कोणत्या अर्थाने वापरला आपल्याला माहीत. आणि खरोखरच जरा बाजूला बंदूक ठेवून एखादी डुलकी काढायला, शेवटी माणूस आहे, जे ड्युटीत बरोबर नाही हे बरोबर आहे, तरीसुद्धा त्यांना असं वाटते. ते मला एकजण त्यातले म्हणणार, आम्ही सगळे इतकं काम करू, दिवसभरानंतर आपतो हे करतो, आणि जीव टाकायला आम्ही येतो तिथे ह्या वेळेला हे आम्हाला कामाला लावतात, असे करतात. म्हणणं कुठं घंटा दे, कुठं काय दे, काहीतरी कामाला लावतात असे, जेणेकरून आम्ही जागे आहोत की नाही बघावं. म्हणजे हे असं करतात, जीव टाकायला आम्ही. जीव टाकायचं आपल्याला प्रकरण माहिती आहे. किंवा जीव टाकायचं एवढ्यापुरतंच नाही आहे, बऱ्याच ठिकाणी माणसं जीव टाकतात. ते त्यांचंच आहे ऑफिसमधलं म्हणून आठवलं म्हणून. तेव्हा जीव शब्दाचा वापर काय काय होतो. तेव्हा ह्याही अर्थाने आपल्या इतर जीवांच्या विषयी ज्या कल्पना आहेत त्यासुद्धा अशा तऱ्हेच्या डोळे तपासून घ्यायचं, सोपं व्हावं म्हणून. आणखीन जरा सांगतो की काय एखादी तरुण किंवा मध्यम अशी सून आहे म्हणा, तर तिला कोणी बाई भेटल्या, समजा असं मोठे आहेत, कुठली तरी मंडळं वगैरे असतात, नाही का, सगळ्यांचेच असतात, तरुणांचे असतात, तसे मोठ्यांचे असतात. मंडळातलं कोणी भेटलं तर त्या भेटल्या की म्हणतात, अहो परवा त्या वेळी भेटल्या, इतक्या चांगल्या होत्या स्वभावाने, इतकं छान बोलल्या माझ्याबरोबर, नंतर मला कळलं तुमच्याच सासूबाई त्या, मला इतकं माहीत पण नव्हतं, एवढ्या स्वभावाने छान आहेत, किती मन मोकळ्या वागतात, किती छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याने, सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून, लहान नाही मोठं नाही. त्या ऐकताना सुनेचा चेहरा नुसता बघायचा. चालू दे तुमचं सांगा. म्हणजे अनेक वेळ डोक्यावर हात मारून म्हणतात आमच्याच बी, आणि हे काय जीवाची ओळख एकमेकांना असते, टप्प्याटप्प्यानं जातो. जीवशब्द कसा वापरला जातो आणि जीवाची ओळख कशी असते. तर ह्यांचा मनमोकळा स्वभाव चांगलं माहिती आहे आम्हाला, मनातल्या मनात म्हणता येतं, असं काही उघड म्हणता येत नाही फारसं, पण डोक्यावर हात मारून घेतात मात्र. ती काय खरा स्वभाव आहे आणि काय आहे ते आम्हाला माहिती आहे. मनात खूप येत असतं असं, म्हणजे काही लोक बोलूनही दाखवतात, पण काहींच्या मनात पण येत असतं. अगदी असंही आपल्याला ऐकलं असेल, मी तरी ऐकलेलं आहे, शिळीने वास आलेली भाकरी जरी कुत्र्याला घातली तरी खूप झालं, उदार तुम्ही कशाला सांगता म्हणून. असे इथपर्यंत आपण हे ऐकलं असेल. म्हणजे हे त्यांच्यावर आहे असं नाही, हे उलट्या मंडळात दुसरीकडे पण तसंच असतं, एवढंच फक्त म्हणायचं. तेव्हा हा जो काही जीव आहे याच्याविषयी आपली नक्की काय कल्पना आहे. आता याच्यावरनं अगदी नेमक्या सत्यावर एकदम जिथे मला फार भयान सत्य वाटलं, म्हणजे भयान म्हणण्यापेक्षा ते काय आजच्या काळात आता काय जे आहे ते आहे तसं जीव हा शब्द कसा खूप ढिलेपणाने किंवा वेगवेगळ्या प्रकारे आणि त्या अर्थाने ढोबळ अर्थाने आपण वापरतो. त्यांना अभिप्रेत काय आहे ते बघायचं आहे म्हणून हे पहिलं बघायचं. तर त्याच्यातलं ते बघितलं. हे कसे जीव टाकणं आहे ते बघितलं. माणसं कशाची माणसांसाठी जीव टाकतात, बाकीचं सगळं सोडून ते काय करायचं ते करतात. आता ते काय चांगलं असतं आणि काय वाईट असतं आपल्याला परिस्थितीनुसार माहिती असेल तेही बघितलं. ही यांची काय परिस्थिती आहे, जीवाची ओळख एकमेकांना काय असते आणि जवळच्यांना काय असते याची कल्पना आपल्याला आली. आता आणखीन एक म्हणजे काय जीवाची स्थिती आहे किंवा त्याची स्वतःला जीव म्हणून ओळख म्हणा, नियंत्रण म्हणा, त्याचा अभ्यास म्हणा, स्वतःचा काय कितपत आहे. बाबांनी एका निरूपणात सांगितलं, मला आठवतं, त्यांच्याकडे बाई एक रडत आहे, वयस्कर होत्या, हे सासूबाईंनी सांगितलं त्यातलाच प्रकार होता. तर तशा आल्या आणि त्या रडत येऊन मी म्हटलं काय झालं आहे, बसा शांतपणे बसू दिलं. असं झालेलं काहीतरी असतं, अपमान होतो, हे होतं ते होतं, काहीतरी झालेलं असतं. ते झालं, ते आलेलं असणार. असं काही मनुष्य, प्रपंचातलं मनुष्य काही नाम होत नाही म्हणून रडत येऊन बसणारे बाबांकडे, उघडच. तर म्हणाले काय झालं, होऊ दे जरा शांत. म्हणजे काय झालं, म्हणजे काय सांगण्यासारखं नाही. म्हणले काय होणार,
ही आमची सून, म्हणजे दुसरं काय नाही, ही आमची सून. म्हणजे ओळखले बाबा, म्हणले ठीक आहे काहीतरी केलं असेल. काही नाही म्हणले, तिचे म्हणजे ही घडलेली घटना बरं का. आणि म्हणल्या ती बँकेत मोठ्या अधिकारी पदावर आहे, ती दोघंजण राहतात, ही तरुण मुलगा, ही सून आमची नवीन आलेली, तिचेच आईवडील आले होते. आता मुंबईतल्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, दादरला ह्याला मलाडला हे मठात बाबा राहायचे तिथेच, तर त्यामुळे त्या परिसरामध्ये घरं लहान असतात, खोल्या 1-2 असतात, एकमेकांच्या ॲडजस्टमेंटनं यांचं करावं लागतं. यांना स्वयंपाकघरात त्या दिवशी या दोघांना झोपावं लागलं. तिथे ते आत ही जे त्यांची काय झालं, या सुनेचे आईवडील आले. आता त्या आईवडिलांना लवकर जायचं होतं पहाटे, मग त्या चौघांनी ॲडजस्टमेंट करून ते तिथे राहिले, ही स्वयंपाकघरात झोपले. आणि हे जी मंडळी ह्या दुसऱ्या रूममध्ये सगळी ही ह्यांचे आईवडील त्यांचे आईवडील ही झोपले. त्यातल्या ह्या सासूबाई त्या ह्या बाहेर आल्या आणि त्यांनी हाक मारला, त्यांना लवकर जायचं होतं म्हणून. त्यांना लवकर उठवलं. एरवी ते त्यांच्या खोलीत झोपणार, तेव्हा उठणार, पण त्यांना त्यावेळेला ॲडजस्टमेंटसाठी तिथे राहावं लागलं. ते रात्र तिथे काढल्यावर सकाळी याने लवकर येऊन हाक मारली, बाबा 6:30 झाले, त्यांना उठून जायचं आहे, त्यांच्याच आईवडिलांना जायचं आहे. तर त्या क्षणी त्या बहिणी म्हणजे त्या म्हणले माझ्या सुनेने काय करावं, थोडीच मारली म्हणजे माझ्या उठलं. इतका राग त्याला त्या क्षणी अनावर झाला की मला उठवलं. अरे तुला उठवलं, ते कशासाठी उठवलं, पण त्या उठवलं ते प्रपंचात त्यांचेच आईवडील आले, त्यांना जायचं आहे पहाटे लवकर. जे ही विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही म्हणले बाबा, पण प्रत्यक्षात ती गरज जरडत आलेले आहेत. तर मला हे मानणं भाग आहे. म्हणजे जीवाला काय स्वतःची जीवाची काळजी हा जो प्रकार आहे, स्वतःच्या जीवाला दुःख नको, देहाला दुःख नको, त्रास नको. आणि तो आपल्या आईवडिलांसाठी तरी नको. एक वेळ यांच्या वेळ आहे, त्यांना काहीतरी काय जायचं आहे तर यांना हाक मारली लवकर, तर बाबा राग आला एवढं समजू शकतो, पण ते पण नाही, हे समजण्यासारखं नाहीच आहे, पण तरीसुद्धा नाही. तर त्या आईवडिलांची ही जेव्हा घडलेली घटना त्यांनी ते म्हणाले असं झालं, त्यावरून आपल्या कल्पना येईल की काय जीव म्हणून समजूत आपल्याला आहे नक्की, आपली जीव म्हणून आपण काय समजतो आणि त्यांना काय अभिप्रेत आहे आणि त्याचा उपासनेशी संबंध काय, आणि त्यांनी ती उपासना का सांगितली असेल हे बघितल्यावर लक्षात येतं की त्यांनी त्याला उपासनेचं स्थान का दिलं असेल. प्रमाणाने जीव ही उपासनेचं स्थान आहे असं म्हणतात. जिथे सूर्य आहे, चंद्र आहे, एक वेळ पृथ्वी, आप, तेजवायू, आकाश ठीक आहे, आपल्याला कल्पना आहे सूर्यचंद्रही आहेत, पण जीव ही गोष्ट त्यांनी उपासनेचा विषय म्हणून सांगितली. त्यामध्ये जीव म्हणे आपण पण आहोत. आपल्या जीवाची किती काळजी आपल्याला पडलेली आहे देहाची ती आपल्याला माहिती आहे. त्याला देहाला त्रास झाला, काही एक चिमटा आला, निसर्गदत्त म्हणजे तुमच्या शरीराला चिमटा घेतला की वेगळं काही सांगावं लागतं का ओरड म्हणून, इतकं ते माणसाला ओरडतो, मनुष्य लगेच रागावतो किंवा त्याला हे त्रास त्याचा लगेच होतो, इतकं त्याचं देहावरचं तादात्म्य आहे आणि इतकं त्याचं त्या जीवाचं त्याच्याशी किती संबंध निकटचा असेल. मी ह्याच्यासाठी काही वेगळी उपासना वगैरे करावी लागत नाही. माणसाला देहबुद्धीशी इतकं तादात्म्य आहे म्हणून त्याला वासनादेह म्हणलेले आहे किंवा सूक्ष्मदेह म्हणलं आहे. तो असा आहे की तो इतका जेव्हा देहाला चिकटून आहे की जरा देहाला दुःख कुठे झालं किंवा कोणाकडून काही आपली गैरसोय होती असं वाटलं की मनुष्य लगेच सगळे त्याचे राग लोभ काय असेल ते वर उफाळून येईल. इतकं जीवाचं देहाशी तादात्म्य, त्याला आपण जीव समजतोय पण तो आपण त्याला नीट जीव समजलेलं नाही आहेत. खरं म्हणजे खऱ्या अर्थानं जीव आपल्या लक्षात आला नाही अजून, नाही तर माणसाला रागाला किंवा ह्याला वावच राहणार नाही खरं सांगायचं तर हे जीव म्हणून नीट समजून घ्यावा असं त्यांची अपेक्षा आहे. काय समजून घेण्यासारखं आहे तर त्यांना जीवाचं पूजन अपेक्षित आहे. हा कुठला जीव, हा असला देहाशी तादात्म्य होणारा नव्हे, तो समजून घ्यायचा. हा जो देहाशी तादात्म्य आहे त्याला तो नव्हे, तो वेगळा आहे. तो तादात्म्य का झाला, महाराज जसं म्हणाले एका अर्थाने की सहवासाने माणसाला प्रेम जडतं. साध्या भाषेमध्ये जिथं जो राहिला तिथं त्याला प्रेम वाटतं, ही स्वाभाविक एक प्रवृत्ती आहे. असं होईलच असं नाही, पण तरीसुद्धा सहसा असं होतं की जिथे ज्या आता जशी कंपनी, माणसाचे जसे मित्रमंडळ किंवा त्याचे स्वतःचे जसे कोणी आजूबाजूची माणसं, त्यानुसार त्याचं ते प्रेम लागतं, म्हणून आपण संगतीनं प्रेम जडतं म्हणतो. तसं देहाच्या संगतीनं या जीवाला देहाचं प्रेम लागलं, ते इतकं लागलं की चिमटा लागला तरी लगेच जीवाला दुःख होतं. दुसऱ्याला चिमटा लागला तर दुःख काढल्याचं दुःख होत नाही. असं होणार नाही का कधी, असं काही होत नाही का. दुःख बघा की देहदुःख दुसऱ्यावर आली तर आपल्याला असं वाटतं की आता वय आहे असं होणारच की, मग आता वय आहे तर आपलं झालं तर काय वाटावं, तसंच म्हणायला पाहिजे. खरं म्हणजे वय आहे आता होणारच. किंवा अशा तऱ्हेनं पाय पडला तर बाबा त्याला तर दुखणारच. तर मला पाय पडल्यावर जे दुखतं ते आणि त्याला पाय पडल्यावर जे दुखतं ते, यामध्ये खूप फरक वाटतो जीवाला. कारण जीव आपल्या देहाशी तादात्म्य आहे, त्याच्या देहाशी नाही आहे. त्यांना तिथे पूजा अभिप्रेत आहे की सगळे जीव या अर्थाने जीव म्हणून सारखेच आहेत. इतकं नव्हे, आपली जी जीवाची कल्पना आहे ती अत्यंत
तशी ढोबळ आणि सामान्यच आहे. जसं आपण शब्द वापरतो जीव म्हणून, तशी ही कल्पना पण आपली ढोबळ आणि सामान्य आहे. म्हणजे आपल्याला अगदी याच्यात एका बाजूनी टोकाने सुरुवात करायची तर कृष्णमूर्तीनं जसं स्पंदन ऐकू येते म्हणायचं. दगडामधली स्पंदनं ऐकू येतात. दगड स्पंद पावतो, ज्याला अनाहत नाद म्हणतात, तो त्याच्यामध्ये असतो. आजही तो ह्या सगळ्या सृष्टीमध्ये भरून राहिलेला आहे. ह्या सगळ्या जागेमध्ये, सगळ्या त्या भिंतीमध्ये, सगळ्यामध्ये, दगडामध्ये, बाहेरच्या सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. डोंगरात आहे, सगळीकडे. जे आपल्याला असं वाटतं की हे निर्जीव नाही आहे, त्यात जीव आहे. आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. एवढंच आहे. मला त्याची जाणीव यावी आणि मग मी त्याच्याशी वागावं. आता मला सांगा, ज्याला ह्या दगडाची जाणीव, त्याच्यात जीव आहे, त्याला स्पंदन आहे याचा अर्थ त्याच्यात जीव असल्याशिवाय स्पंदन कसं होईल? तेव्हा अनाहत नाद, आता आपल्याला आहत नाद ऐकू याची पंचायत. म्हणजे दुसऱ्या बाजूला ते पण आहे की आपल्याला हाक मारली तो म्हणायची माणसाची पंचायत असते, तर तिथं दगडातली स्पंदनं कशी ऐकू यावीत त्याच्यासाठी सूक्ष्मता लागेल. म्हणूनच ह्याला सूक्ष्मपूजेतच घातलेलं आहे त्यांनी, की सर्वात शेवट जर काही करायचे असेल तर शेवट महत्त्वाची पूजा जीवाच्या दृष्टीनं इथपासून सुरुवात करणे की दगडात स्पंदनं असतात, ती मला ऐकू आली पाहिजे, तिथपर्यंत पुढे जायचं आहे. निदान स्पंदनं नाही ऐकू आली तरीसुद्धा आज आता आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितलं की ते वनस्पती सजीव असतात. तेव्हा आम्हाला वाटलं वनस्पती सजीव असतात. ते का आत्ता का वाटलं, का आत्ता सिद्ध झाले? फार पूर्वी लोकांनी हे जाणलेले आहे की अरे झाडामध्ये जीव आहे. त्याच्याही आधी त्यांनी जाणले की दगडामध्ये जीव आहे. मी त्यानं दगडातला जीव कळलेला आहे. आपल्याला निदान एवढं तरी समजून असावं की दगडात सुद्धा जीव आहे. जी एखाद्याला लागलेलं, जसं स्वतःला मला दुःख आहे तसं दगड मनुष्य मारायला वापरतो, पण त्या दगडाला लागत असेल असा विचार नाही मनात येत. तिथे कळतं की आपण किती जीव, याची आपली व्याप्ती काय आहे, विचाराची व्याप्ती काय आहे, ती वाढवावी म्हणून त्यांनी हा चिंतनाचा विषय ठेवला आहे की जीवाची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. तर जीव हा पूजेचा विषय, पूजेचा जो विषय असतो तो नेहमी एक तर जाणवलेला असतो, दुसरी गोष्ट समजून घेतलेला असतो, तिसरी गोष्ट त्याच्याबद्दल आदर असतो. क्रमाने आपण पूजेचा विचार करायचा आहे तर त्याच्याबद्दल आदर असतो आणि त्या आदरापोटी काहीतरी कृती असते. हे आपल्याला पूजेचं सार साध्या भाषेमध्ये. मग आता ती कशाची कोण किती कशी करेल त्याप्रमाणे आहे. ठीक आहे, आपल्याला काहीतरी देवाचं, आपण देवाची अगदी सगुणाची पूजा झाला, मूर्तीची पूजा करतो. म्हणजे काय करतो, आपल्याला काहीतरी त्या मूर्तीतलं देवत्व जाणवलेलं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी कृती करतो आहोत. भले फुल वाहत असो नाही तर नमस्कार करत असो, ते करतो ना. मग त्याच्या मागं पूजेची जी प्रक्रिया होते ती या सगळ्या देवांची व्हायला पाहिजे. म्हणजे त्या दगडाची सुद्धा व्हायला पाहिजे. त्याला का दगडाला मूर्तीचा आकार आल्यानंतर ती व्हायला पाहिजे असं नाही, त्याच्या आधीच ती होत असते, ती तिथं आहेच. आम्ही जाऊन पूजा करायची. म्हणून विनोबा जे म्हणाले ना, ते अगदी अनेक अर्थाने खरं आहे की सगळ्या सृष्टीची पूजा झालेली आहे पूर्ण, फक्त आपला नमस्कार बाकी राहिला आहे. म्हणजे काय बोलले असेल, सृष्टीनं पूजा बांधलेलीच आहे म्हणजे आता हा दगड डोंगर काय जे आपल्याला दिसतंय, ही सगळी सृष्टीनं परमेश्वराची बांधलेली पूजा आहे, फक्त आपला नमस्कार बाकी राहिला म्हणजे आपल्याला जाणीव नाही असं म्हटलं. आता उकलत गेलं की ते अर्थ कळत होते का म्हणले असतील. तर तिथे जर एवढी जाणीव आहे आणि दुसऱ्या टोकाला हे मी बघितलं असं, त्यांना जर मनात जरा हे झालं, उठायला हाक मारली गेली तर राग येतो, इतकं स्वतःला दुःख किंवा काय जे उठलं पाठी उठायला लागलं तर माणसाला त्रास होतो. इथपर्यंत मी याला कशी असंवेदनशील म्हणतो, हे काही खरं नव्हे. मी काही संवेदनशील माणसं नव्हे किंवा त्यांना, आणि असतीलच तर फक्त स्वार्थी आहेत यापेक्षा काय नाही. मग स्वार्थाच्या विरुद्ध बाजूला पूजा आहे, निस्वार्थी पण आहे. तिथे जाणीव आहे, तिथे आदर आहे, त्याच्याबद्दल कृती आहे. मग आता हे दुसऱ्या टोकाचं बाजूचं आहे. तर हे जे आहे हे दगडापासून त्यांना स्पंदना ऐकू येतात मुद्दाम उल्लेख का केला की तिथे ते आहे. आता मला जर ते आहे तर त्याचं जसं जाणीव झाली तर आदर आहे, आदराला तर कृती आहे, ही पूजा आहे. आता दगडाच्या बाबतीत क्षणभर विचार करू, करायलाच पाहिजे आपल्याला. तर ते तो असा आहे की तिथे जर ती जाणीव आहे तर मला त्याची जाणीव झाली की अरे हे सुद्धा जिवंत वस्तू आहे, ती जिवंत आहे. एखादी जिवंत वस्तू आहे. आपल्याकडे साधी एवढीशी काहीतरी पाल नाही तर काहीतरी एवढंसं असतं, ओके, एवढं ते बारीक सारीक काहीतरी पक्षी, हे प्राणी, एवढेसे किडे, कुठे एवढासा डास केवढा असतो खरं सांगायचं तर. पण माणसाला हात पाय झाडायला लावतात, हे तरी खरं आहे की नाही. म्हणजे त्याच्यात जीव असला म्हणजे काय असतं ते आपल्याला कळतं. आता हे डासाचं कळते, ठीक आहे, चावला म्हणून कळलं. तो नुसता इकडून तिकडे फिरत असताना काय जीव म्हणून कोणी नमस्कार केला नसता त्याला. हेच पाहिजे खरं सांगायचं तर, की हे सगळी सृष्टी तशी आहे, ही सृष्टीची पूजाच आहे एक प्रकारची. तर त्या अर्थाने त्याच्यामध्ये देव आहे. आणि तो खरं सांगायचं तर त्याची जाणीव म्हणजे काय, तर तोच आपल्या उपयोगी पडतो. आम्ही दगडाच्या उपयोगी किती पडलो कोणा ठाऊक. विचार करून क्षणभर की कुठल्या दगडाच्या डोंगराच्या कामी आम्ही उपयोगी पडलो. आम्हीच डोंगर खादून आमची घरं करतो अशी परिस्थिती आहे. आम्हीच डोंगराचे दगड काढून पायदरीला बसवलेले आहेत, हे तर खरं आहे.
भले मंदिर असू नये तर आमचं घर असू नये तर आणि काय बिल्डिंग असू कसली, ते आम्ही तेच तेच फोडून घेतलेत ना. मग आता त्या ठिकाणी जीव आहे याची भावना असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की कमीत कमी किती काय करता येईल, त्रास कमीत कमी कसा होईल. आता कसं असतं, चॉईस बिटवीन इव्हिल्स असा एक आपल्याकडे तत्त्वज्ञानामध्ये विषय आहे. तर तसं आहे की काही आता काही पर्यायच नाही आहे, पण तरीसुद्धा आता जसं पुढचा टप्पा आहे की जसा दगड जीवामध्ये आहे, जड जीवात आहे, तसा तो वनस्पतीतही आहे असं आपण म्हटलं. मग आयुर्वेदाने विचार त्यावेळेला नाही का केला, तर ऋषींनी तेव्हाही सांगून ठेवलेले त्यांच्यात जीव आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही वापरता आहात, मुळी काढणार, तोडणार, काय फळ काढणार, काय ते करणार आणि त्याच्यावरनं तुम्ही ते उघळून तुमचं काय हे आहे आजारी मनुष्य आहे तो बरा करणार, बरोबर आहे. रोगावरती उपचार म्हणून ती वनस्पती तोडणार, त्यापूर्वी वेळ बघा, त्याची वाढ बघा, त्याची स्थिती बघा कशी आहे ती. नंतर वेळ परिस्थितीला प्रार्थना करा की अशी अशी परिस्थिती आली आहे, असा नाईलाज आहे, हे सगळं त्याला सांगा, नमस्कार करा आणि मग प्रार्थना करून सांगा की या जीवासाठी जेवढी गरज आहे तेवढाच यातला तुकडा मी घेतो. असं फांदी तोडून टाकू नका. त्याच्यातलं जर पानच उपयोगी असेल तर पानच घ्या, 5च पानं लागणार असेल तर 5च घ्या. झाडाची फांदी जर एवढीच लागणार असेल तर एवढीच घ्या, कारण ती नाईलाजच तो घ्यायची, त्याचा जीव आहे. त्याच्यात जीव आहे ही जाणीव असेल, जशी दगडात जीव आहे ही जाणीव असेल, तर साध्या दगड डोंगरात सुद्धा आपल्याला तो दिसेल. परमेश्वर भरून राहिला आहे म्हणजे काय, हा जीव या रूपाने सर्वत्र व्यापून आहे आणि तो तितका जितका आपल्यात जिवंत वाटतो तितका तो दगड आपल्या अंगावर येत नाही. म्हणून त्याचं काही करायला गेलो तो जर अंगावर आला असता तर ह्यातली एक खांड दिसली नसती आपल्याला कुठे. तो अंगावर येत नाही म्हणून काही होत नाही, पण त्याचा अर्थ तिथे काही होत नाही असं नाही आहे. तिथे पण त्याच्या पण ठिकाणी जाणीव आहे आणि ती त्याच्या ठिकाणी स्पंदन आहे, त्याच्या ठिकाणी ते जीवत्व आहे. तर ते त्याचे जीवत्व आहे तसं ते इकडच्या ह्या वनस्पतीमध्ये आहे. म्हणून हे ऋषीने सांगितलं की हे असं करा, प्रार्थना करा, मग लागेल तेवढं घ्या. तुम्ही क्षणभर, म्हणजे मी का म्हटलं की क्षणभर आपण विचार करून बघा उलट्या, की एक क्षण असा विचार करावा की बाबा एक कोणीतरी आजारी आहे आणि बा असं आहे की बा समजा वडील आजारी आहेत, मुलाचं आहे, समजा मुलगा आजारी आहे, वडिलांचं आहे, काय ते कोण कोणाचा याचा काय संबंध नाही. आता रोगी कोण येतो, काय कोणाचा नातेवाईक म्हणून असतो का, काही नाही. एक रुग्ण आहे आणि कोणीतरी बरा करणारे वैद्य आहेत किंवा कोणी डॉक्टर आहेत. तर आता तेच बरं करणार, त्याच्यासाठी त्या झाडाची काय फळामुळं काय लागणार आहे किंवा झाडाची फांदी लागणार आहे. तर आता त्याच्यातली आपल्याला लागणार आहे म्हणून कापायची असं ठरवलं. उद्या क्षणभर असा विचार केला की क्षणभर आपलं एक बोटाचे फांदीसारखं झाड आहे, आपलं बोट जर थोडंसं कापून दिलं तर उगाळून लावलं तर हा बरा होईल, कोण उगाळायला देईल मला सांगा. विचाराची गोष्ट आहे एवढं खरं. त्यांनी लक्ष वेधले म्हणजे रमणाने उगाच लक्ष वेधलेलं नाही आहे की हा बरा होईल, पण तुमच्या हाताचं बोट जरा कापावं लागेल, मग 5 बोटं कापू द्याल आपण असं म्हणून. म्हणजे आधी मुळात कोण हे करणारच नाही, पण तरीसुद्धा समजा अशी वेळ आली तर ते रक्त वगैरे घ्या म्हणतात, कारण पुन्हा तयार होतं ना. मनुष्याच्या अंगातला आतला स्वार्थ आहे तर तो अशा क्षणभर विचार करून बघावं की यातलं हे शक्य आहे का. पण झाडाच्या बाबतीत ते काही म्हणत नाही, पण झाडंसुद्धा रडतात, झाडंसुद्धा आनंद व्यक्त करतात. आपल्याला कल्पना असेल की झाडं नुसत्या प्रार्थनेनं जी कोमेजलेली झाडं आहेत त्यांना पुन्हा पालवी येते. हा अनुभव घेऊन बघायचा असेल, बघायला हरकत नाही. इतकं ते त्यातला जीव हा त्या अर्थाने जिवंत आहे. तो आपल्याला कल्पना नसेल, पण डोंगर वाढतात आणि डोंगर कमी होतात, ही जी पूर्वी भाषा आहे वर्णन केलेली ती खरी आहे की डोंगर उंच उंच जात. हे काय होत असे, तर काही होत नसे. त्यावेळेला लोक सूक्ष्म जगत जाणणारे होते म्हणून ते होत असे. आता जाणणारं कोण राहिलं नाही आणि ते काही करत नाहीत, अशी परिस्थिती आहे असं वाटतं आपल्याला. सृष्टीतल्या हालचालीमध्ये समुद्राच्या जागी डोंगरातून डोंगराच्या जागी समुद्र तो आपल्यालाही माहिती आहे. हे तर आपण प्रत्यक्ष इतिहासात आणि याच्यात सगळ्यात अनुभवतो ना. मग त्याच्या ठिकाणी पण जीव आहे, याच्या ठिकाणी पण आहे. ज्यांनी विचार केला आहे त्यांना हे लक्षात येण्यासारखं आहे की जीव, आता या जीवाची उपासना आहे तर मला जसं विनोबाने म्हटलं तसं मला फक्त एवढंच काम आहे की अरे त्या डोंगराला की नमस्कार करावा, की बाबा तो आहे. कदाचित तो तिथे नसता तर काय झालं असतं, हा क्षणभर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हेच वारं माझ्यावर येऊन थेट आढळलं असतं. मग सर्दी झाल्यावर मग मी 1000 रुपयाचं औषध घेतलं असतं. तर तो तिथं उभा आहे, तो तसा आहे आणि मी इथे आहे, म्हणून हे काहीतरी संरक्षण आहे. ती पायाची भूमी आहे, त्याने जी भूमीपासून सुरुवात केली ती तेवढ्यासाठीच. तर त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यात काहीतरी जीवत्व आहे, त्याचा माझ्याशी संबंध आहे. झाड आहे, उभा आहे तोपर्यंत कोणाला जाणीव नाही. आपण गाडीवरून जाताना पडलं म्हणजे आपल्याला एखाद्या दिवशी ट्रॅफिकमध्ये उशीर होतो, आपण बघितलं असेल की काय झालं, काय नाही, मग फार मोठं वादळी पाऊस झाला, अमुक झालं, ते झाडं पडलीत, ते आडवी पडल्यामुळे ट्रॅफिक मनुष्याला 2 तास वाटेत थांबावं लागलं. म्हणजे झाड पडलं म्हणजे काय होतं हे कळतं आणि उभं असल्यावर काय होतं हे कळेल अशी अपेक्षा. असं कसं काय पडलं, मग आधी का काढलं, हे आमची त्याच्यावर कॉमेंट एवढं.
मग ते नोटीस दिली होती का, मग ते हे झालं होतं का, मग ते जुनं झालं होतं का, मग तिथले मुळं दिले ते का नाही केलं, वेळेत का झालं नाही. अरे तो जीव आहे शेवटी. तर त्याची आजपर्यंत आपण जाताना कधी जाणीव ठेवली होती का, मग पडताना त्याने का ठेवावी. ही जीवपूजा आहे. जाताना मला उभ्या झाडाची जर जाणीव असेल तर मला पडलेल्या झाडाबद्दल सुद्धा मला डोळ्यात अश्रू येऊ शकेल. पण मला एवढीच जाणीव होती की माझ्या कामाला उशीर झाला, मला 2 तास वाटेत बसायला लागलं, त्यामुळे मला पाणी प्यावं लागलं. मला काय बरं, माणूस पुन्हा बरं भडंग पाणी सगळं घेऊन गेलेला असतो, तो काय प्रश्नच नाही, बरोबर सगळं असतं, स्वतःच्याच गाडीत असतो. ती 2 तास कुठेतरी थांबली, एवढ्यासाठी आपल्याला दुःख होणार. अरे पण त्याचा जीव गेला ना तिकडे, ते ज्या वेळेला उन्मळून पडलं त्यावेळेला त्याचा जीव, त्याचं कोणाला वाटलं काही. तर हे जसं आपलं दुःख दुसऱ्याला जाणवावं असं आपल्याला वाटतं, त्याने काहीतरी करावं असं वाटतं, तर ह्याच्या बाबतीत ते वाटावं ही पूजा आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्या दृष्टीनं जे दगड आहे तिथे सुद्धा, त्याच्या ठिकाणी सुद्धा जिवंतपणा आहे. दगड आम्ही केवळ त्याला आपण दगड म्हणजे अत्यंत निर्जीव समजतो म्हणून उदाहरण घेतलं. सो त्या अर्थानं सृष्टीतली प्रत्येक वस्तू या अर्थाने ती जीव आहे. तर आपल्याकडून काय दगडांचा वापर होतो आजपर्यंत आपण क्षणभर विचार केला. ठीक आहे, मी म्हणतो अगदी घरादाराचं आणि पायरीचंही ठीक आहे, पण एरवी आपण अनेक वेळेला हा शब्द ऐकला असेल, दगडफेक झाली. आम्ही त्यांचा काय वापर केला, ज्याच्यात जीव आहे त्याचा आपण वापर काय केला क्षणभर असा विचार केला तर बघण्याचा दृष्टिकोन बघलेला. अरे ह्याचा मला मारा काहीतरी प्रसंग असतो, म्हणे काय होणार असतं मला सांगा. यांनी दगडफेक करायची, त्यांनी अश्रुधूर सोडायचे, म्हणजे काय झालं, यातनं निष्पन्न काही झालं नाही. तुमचा निषेध होता, तो व्यक्त करायचा होता, त्याच्यासाठी माणसाने हे असे काहीतरी अविचारी मार्ग पत्करले, एवढंच ना. कुणी कोणाच्या बाबतीत काय प्रसंग होता ह्याला काही महत्त्व नाही. वापर काय केला तर स्टोन पेलिंग, म्हणजे ते दगड फेकले. अरे दगड फेकलं, तो दगड आहे असं नाही का, अशी आपल्यासारख्या एकाला उठून फेकला असतं काय झालं असतं. क्षण जीव आहे ना, विचार करून बघा क्षणभर की हेच जर असं घडलं असतं तर काय झालं असतं. मी त्याचा विचार वेगळा करतो, मग मला लगेच लक्षात येतं की नाही, हे मला फेकून मारायचं, मी मला वाचा दिलेली आहे, मी निषेध व्यक्त करेन, मला हातात लेखणी दिलेली आहे, मी त्यानं लिहून ठेवीन, काय मला म्हणायचं ते सांगेन, हे सगळं खरं आहे. पण दगड नाही म्हणणार. दगड उचलताना मला विचार करावा लागेल अरे ह्याच्यात जीव आहे. कारण तोच ज्या वेळेला आपल्यावर आदळतो त्यावेळेला आपल्याला कळतं ना, मग त्याला उचलतानाच कळलं पाहिजे. ही त्याची पूजाच आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर असणं, त्याचे कमीत कमी त्याला त्रास होईल असं वागणं, हे सगळ्या सृष्टीशी वागणं आहे हवं. तेव्हा ह्या सगळ्या सृष्टीशी वागताना हे आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये जीव आहे आणि ही जीवाची पूजा आहे. मग अनावश्यक गोष्टी खूप टळतील. म्हणजे अनावश्यक गोष्टी असतात आपल्या जीवनात, कितीतरी गोष्टी अनावश्यक आहेत, बोलण्यापासून आहेत, पाहण्यापासून आहेत, सगळ्यापासून आहेत, ऐकण्यापासून आहेत, ह्या कृतींपासून आहेत, कितीतरी कृती. आपल्या वृत्तंत्रात कशाला पहिल्यांदा सूत्र दिला की अनावश्यक कृती शोधून काढ. शोधून काढणं म्हणजे आहेतच, अशा अनावश्यक कृती नाहीत असं होत नाही, म्हणूनच अनावश्यक कृती हा प्रश्न आलेला आहे. अनावश्यक कितीतरी कृती असतात. जातो मनुष्य, चालतो फिरतो, जरा मोकळा वेळ आहे म्हणून जाऊन, आणि मोकळा वेळ मिळालाच कसा. जो जन्माला आलेला आहे त्याच्या मागं जर मरणात ठेका लागलेला आहे तर त्याला मोकळा वेळ मिळेलच कसा. जर मिळालाच असेल, समजा काही काम नाही आहे व्यावहारिकदृष्ट्या, समजा काय सुट्टी आहे, काय लवकर सुटला आहे, काय समजा आणखीन काय त्याला आज काही नाही आहे, त्याच्यामागे घरातलं काय नाही, दुसरं काही नाही, अरे केवढं काम करायचं पडलेलं आहे, इथं ज्ञानेश्वरी वाचायची पडली, ती आम्हाला वाचायला वेळ नाही आहे ना. मग मला मोकळा वेळ हा विषयच असू शकत नाही. आणि मी मोकळा असला तर मी काय करणार, मी जातो हिंडून येतो. हिंडून कशाला येतं, ती सृष्टी आपल्या आनंदामध्ये वावरती आहे. तर आपल्याला जर तशीच वेळ आली की बाबा अगदी बाबा मनुष्य शिंडलेला आहे, बाहेर जाऊन बसावं नाही असं नाही, सृष्टीमध्ये जावं बसावं, ती आनंद द्यायलाच बसलेली आहे, पण मग ही जाणीव एरवी पण ठेवावी. कुठेतरी झाडाला पाणी पण घालावं, कुठेतरी जाताना त्याचं झाड हे देव म्हणून दर्शनी यावं, त्याचे जगणंही तपासावं की कसं चाललं आहे तिचं, जे जीवन जगत कसं आहे, ते कसे जगतायत. किती आपल्याला अनेक वेळेला वटलेली झाडं दिसतात, अनेक वेळेला आपल्याला कोणी लक्ष नाही देत अशा तऱ्हेच्या बागा दिसतात, किती ठिकाणं अशी आपल्याला दिसतील, म्हणजे आपल्याला जाणीव होईल. लक्ष देत नाही असं जर माणसाला एखाद्या घरात त्याच्याबद्दल झालं तर काय वाटतं, म्हणजे जीव पूजा म्हणजे काय ते लक्षात येईल की ही जीवपूजा त्यांनी काय सांगितली असेल तर माणसाला त्यांना आतून हलवायचं आहे खऱ्या अर्थाने. ह्या बाहेरचे ठीक आहे हो कराल, आता त्यांनी सांगितलंच आहे की मूर्तीची पूजा काय देहाने देवाची केली मान्य, पण त्यांना पूजा अभिप्रेत आहे ती अष्टमूर्तीभर देवपूजा. ती का अभिप्रेत आहे ही ठीक आहे, एक वेळ नाही पूजा केली तर ह्याचं काही होणार नाही. आपण तयार केलेली मूर्ती आहे, करू नयेच नाही, करायची तर आहेच आहे, म्हणजे ती करेल तरच हे पुढचं करेल काहीतरी, नाहीतर ते कळणारही नाही. हे करेल तर निदान ते कळेल, आणि कळलं तर निदान करेल, मग हे व्हायला ती पूजा आहे. मग ती पूजा आहे ती मला अनेकदा सांगतात देवपूजा करायला आम्हाला वेळच होत नाही, तर जेवायला वेळ, सगळ्याला वेळ असतो, देवपूजेला वेळ होत नाही कारण काल लवकर निघावं लागतं. बरं ठीक आहे म्हटलं, मग पुढे काय होतं तर रात्री यायला उशीर होतो. ठीक आहे, मग झोप मिळते का आपल्याला, हो. रात्री आल्यावर जेवता का, हो.
तिथं दुपारी काय करता, दुपारी सोय असते का तुमची, उपाशी असतं का दिवसभर, नाही, जाताना डबा घेऊन जातो, ठीक आहे. मग तिथं तुमची काय सोय असते, चहा असतो, पाणी असतो, मग त्याला तुम्हाला वेळ देतात का, देतात. देवाच्या पूजेला कुठे वेळ नाही. म्हणजे आज तो देवाच्या पूजेला नाही म्हणून तो मुलाबाळांना नाही, म्हणून माणसानं हे सांगायची वेळ येते आता की त्या मुलाबाळांना वेळ द्या. नाही दिलं तर ती कुठे जाणार आहे ते आपल्याला माहिती आहे. मग हे जर आपल्याला माहिती आहे तर तो वेळ का नाही, तर ती पूजा आहे. म्हणजे ते सगळं एकात एक गुंतलेलं आहे. एकदा उलगडलं माणसाला तर सगळं जीवन उलगडेल. पण हे एकदा उलगडलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी जीव आहे. जसा मी माझ्या जीवाचा जीव म्हणून विचार करतो तसा त्याच्या जीवाचा त्याच्या, आणि ही माणसावर तर येणारच आहे, पण मुळातच ते दगडापासून आहे. जिथे आपल्याला काही जिवंतपण नाही असं वाटतं तिथं पूर्ण जिवंतपण आहे. आणि हमखास जाणं होईल. आपण झाडामध्ये मागे बोललो होतो की झाडावरचे नारळ पडतात. किती लोक नारळ पडून गेले आत्तापर्यंत असा विचार करा. नारळ किती पडले असतील. झाडावरून नारळ आपोआप त्याचा पिकला की पडतो, काढून घेतो हा विषय स्वतंत्र आहे, आपोआप पडतो, पिकलं की फळ पडतं. नारळ, विशेषतः नारळ मी का म्हणतो तर त्याचं एक स्वतंत्र स्थान आहे. आपल्याकडे त्याला श्रीफळ म्हणलेलं आहे. का म्हणलं असेल, इतकी फळं आहेत, काही श्रीफळाचं स्थान काही दुसऱ्या कशाला देणं काय अवघड आहे, अशी काही कमी किमतीची किंवा ह्याची फळं आहेत का, सगळी फळं आहेत. पण ते श्रीफळ आहे, ते सहसा पडलं तर डोक्यावर नाही पडत. डोक्यात नारळ पडला आणि ज्याला अशा 100 घटना नारळ पडल्याच्या झाल्या तर त्यात एक घटना चुकून काही झाली असली तर त्यातसुद्धा याचं काय आहे का काय नशीब कोणा ठोक हे माहीत नाही मला, तर तसाच माणूस होता का काय. पण तसेच एक मिळेल. पण 99 ठिकाणी माणूस पुढे जाईल, तिथे कोण नसेल, हे पडेल, ते पडायच्या वेळेला तिथे काय नसेल, ही घटना होती. माणसाला डोक्यात नारळ पडला. इतकी नारळाची झाडं लोकांनी बघितलेली असतील, इथे आजूबाजूला असतील, आपल्या घरीसुद्धा असतील. पण त्याचा ते ज्या वेळेला इकडे कुठे घरात आहेत, काय कामात असतात, मनुष्य बाहेर गेलेला असतो, नारळ पडायचं त्यावेळेला पडतो, त्यावेळेला खाली काही नसतं. त्या नारळाचं वजन तसा विचार केला तर एवढं आहे की ह्या डोक्यावर जातो. नारळ आपटला तर काय होईल माणसाचा, असा क्षणभर विचार केला तर ॲडमिट करायला लागेल त्याला, हे आपल्याला माहीत आहे. पण तसं होत नाही. तो नारळ पडतानासुद्धा आपल्याला म्हणजे कोणाला इजा होऊ नये अशा पद्धतीनं कसा काय पडतो हा एक क्षणभर नारळाकडे बघून बघा, आपल्याला तो विचारायला तुम्ही केलाच असेल तर त्याच्याकडे बघून विचार येतो की अरे ह्यांचं नाही पडत. अशी कधी बरं त्यांची काय, त्यांना काय वेळ आहे का, काळ आहे का, कसं, म्हणजे हे कोण सांभाळतं, कसं सांभाळत असेल. आपण एखादं टायमिंग लावून एखादी गोष्ट केली, आपल्याला एखादी गोष्ट करायची झाली तरी गजर लावायची वेळ येते. ते खाली माणूस आहे का नाही बघून वगैरे काय, आपल्या दृष्टीने त्याला काही डोळे वगैरे नाही, ते निर्जीवच आहे मुळामध्ये असं आपली समजूत आहे. पण त्याला डोळे आहेत असं त्याचा अर्थ आहे. त्याला दिसते की खाली कोण नाही आहे, की ह्या पडण्याची वेळ ही असावी. आपल्याला आपल्या कृतीच्या वेळेला डोळे नाहीत अशी परिस्थिती असते की ह्या कृतीचं, ह्या बोलण्याचं, ह्याचं काय जे असेल आपल्या इकड्याचं, त्या क्षणी दुसऱ्याचं भान नसेल तर हे काय होईल. म्हणजे जीवपूजन म्हणजे काय आहे, तर तिथे तो जीव आहे, तो स्वतःचा विचार करून, तो आपला विचार करतो, तो स्वतः. आता त्याची पडायची वेळ असेल तो पडणार, बरोबर आहे, पण पडतानासुद्धा तो कोण खाली नाही अशा वेळेला पडतो. हे कोण सांभाळतं, त्याच्या ठिकाणी त्यात आत काहीतरी असं जीवन तत्व असलं पाहिजे जे सजीव आहे आणि ते दुसऱ्या सजीवाची काळजी घेते. सगळंच सजीव आहे, सृष्टी दुसऱ्या याची काळजी घेते, तर ती काळजी घेत असताना ती जीवांची पण घेते. तो काही कुत्र्या मांजरात सुद्धा पडत नाही, त्या अर्थानेही काही होत नाही. तिथे काही नाही अशा वेळेला ते नारळ पडते. आपण बागेत नारळ पडला, हा मनुष्य इथं फक्त काय करतो की अहो बागेत नारळ पडला तेवढा जरा घेऊन या. आपल्याला फक्त वापर माहिती, आपल्याला पूजा माहीत नाही. त्या नारळाची तो जर पडला असेल तर आणताना आपण निदान थँक्यू वगैरे म्हणलेलं काय आठवत नाही. म्हणजे आपण म्हटलं असेल बाबा काय कोण सांगता येत नाही, मला तर काही आठवत नाही की बागेत नारळ 2दा आवाज आला तेवढे घेऊन या, तेवढं एकदा 2दा थँक्यू म्हणून आलं, बाबा पडले, छान झाला, काढावे लागले नाही, उतरावे लागले नाही, वेळेला नारळ मिळाला, असं होत नाही माणसाच्याकडनं. कारण त्याच्याकडे ती जाणीव नाही, त्यांच्या दृष्टीने ही पूजन झालंच नाही याकडे. मग ही जाणीव तिथंपर्यंत का नेली तर त्या दगडापर्यंत नेली, ती या वनस्पतीपर्यंत नेली, या झाडापेडापर्यंत नेली. आणि मग आपण कल्पना करून बघा की मग काय होतं की माणसाचं जे काय पूजेचं शेवटी आपण मागेही बघितलं, ही साध्या पूजेचा विचार केला त्यावेळेला आपण बघितलं होतं की पूजा केलेला मनुष्य काहीतरी वेगळा असला पाहिजे की नाही असं आपण म्हणतो. याची पूजा झाली आहे त्याच्यावर त्यावेळेला तरी काहीतरी फरक असायला पाहिजे, पुढे असायलाच पाहिजे खरं म्हणजे. पण आता अगदी किमान अपेक्षा एवढी की पूजा झाली. आपली पूजा एकदा तुमची उरकून घ्या, म्हणजे आम्ही जेवायला बसायला मोकळे झालो आपण म्हणत नाही का, तर तुझी उरकून घ्या. ती आधी उरकून घ्यायची, ती पुन्हा त्यांची, म्हणजे कोणाची तरी ते जबाबदारी आहे. आपला त्या पूजेशी काय समज, तुमची एकदा पूजा उरका म्हणजे आम्हाला जेवायला बरं ते काही कोण थांबतं तसं नाही जेवायला अलीकडे, त्याच्या आधीच मनुष्य जेवतो. पण तरीसुद्धा बाबा पूजा उरकून घ्या. उरकून घेण्याची वस्तू आहे का, म्हणजे हे जर भाव असेल तर तो देव आहे, नाहीतर काही नाही आहे. मग उरकायचं आहे तर मग काय बऱ्याच गोष्टी उरकायच्या. आपल्याला कोणी अशी उरकण्याची ट्रीटमेंट दिली तर क्षणभर विचार करून बघा देवाने काय करावं.
मग तेच हे आहे, हे इकडे गेल्यानंतर आपल्याला एक वाळकं पान पडलेलं आहे, तर ते सुद्धा उचलून म्हणजे पायाखाली किती पानं आपले वाळकी जातात. क्षणभर विचार करावा. जीवपूजन म्हणजे हे कुठे आहे, तर ते पान म्हणजे आपल्या दृष्टीने विचार करण्यासारखी वस्तूच नाही. अहो जीव आहे, तो वाळला आहे, ही गोष्ट खरी आहे. समजा अगदी वाळला या अर्थाने तो त्यातून गेला असं समजू आपण. जोपर्यंत झाडाला होता तोपर्यंत सजीव, ठीक. पण नंतर काय, नंतर तो वाळला म्हणून त्याच्यात जीव नाही असं काय आहे? त्याच्यात जीव आहेच. त्याच्यात जीव आहे इतकं नव्हे, त्यात ते जे काय पान वाळलेलं आहे ते आपण त्या झाडाच्या दुसऱ्या झाडांच्या मुळात घातले, वरनं आपोआप पाऊस पडतोय, आपण झाडाला पाणी घालतोय, काय आणखीन कोणी घालतोय, निसर्ग घालतोय, तर त्याचं ते खत निर्माण करून त्या झाडाला जीवन देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग हे त्याच्याकडून जर आहे तर मला वाळकापानसुद्धा मला पाय देऊन जाताळण्यासारखं नाही. बाजूला करेन फार तर ठीक आहे, आत्ता नाही जमलं ओलांडून जाईन, मागणं करेन, पण ते सुद्धा मला त्याच्यात जीव होताही आणि आहेही आणि अजूनही उपयुक्तताही आहे. तर ह्या सगळ्याचा विचार मनामध्ये वाळक्यापणाबद्दल येईल, तर बाकीच्याचं काय झाडाचं? झाड तर केवढं सजीव आहे. तेव्हा हे सगळं आता कसं हे सत्य समजून घ्यावं हा आपला प्रश्न खरा तो आहे. त्यांना जीवपूजन म्हणजे हे अभिप्रेत आहे. आपण तिथेपासून विचार करावा आणि जर तो विचार केला असेल तर कधीही असं होणार नाही दगड आला आणि आपला कपाळमोक्ष झाल्या भाषेत झाला, जसं नारळाचं म्हटलं तर तसं होतो. दगडाच्या बाबतीत होतं, नारळाच्या बाबतीत थोडा अधिक प्रगल्भ जीव आहे. जीवामध्ये श्रेणी आहेत, त्यामध्ये दगडामधला जीवापेक्षा ह्याच्यामध्ये अधिक प्रगल्भता आहे नारळामध्ये. तर तिथे हे आढळत नाही. आपण असा अभ्यास करता की काय कसं मला माहीत नाही, पण हा सगळा खरा परमार्थ हा आहे की हे सगळं सांभाळणं. तेव्हा ह्या सगळ्या वर्तनात ते सांभाळलं जातं. ते पानात सांभाळलं जातं, झाडात सांभाळलं जातं, डोंगरात सांभाळलं जातं, सगळीकडे सांभाळता येण्यासारखं आहे. फक्त आपली काय तळमळ आहे करण्याची. मग म्हणून मी म्हटलं वेळ शिल्लक बिल्लक काही राहणंच शक्य नाही, कारण ज्या क्षणी आहे त्या क्षणी काम आहे. कारण निसर्ग 12 महिने 24 तास तो जिवंतच आहे. तो अखंड आधी होता, आज आहे, उद्या आहे. जसं त्या चैतन्याचं आहे की जे आधी होतं, आधी आहे, उद्याही आहे, तसं त्या निसर्गाची आणि त्या देवपूजेची खरी अवस्था आहे. ज्या अर्थाने जीवपूजन आहे त्या अर्थाने हे जीव आहेतच. मी बाहेर जाऊन बघितलं म्हणून झाड जिवंत होत नाही. झाड जिवंत आहेच, ते त्याच्या जागी काम करतच आहे. आपल्या डोक्यात फांदी पडत नाही, आपल्या डोक्यात नारळ पडत नाही. यावरनं आपण ओळखावं की ते जीव किती दुसऱ्याच्या विषयीची जाणीव त्यांना आतून असेल आणि त्याची कृती कशी घडत असेल. माणूस एकमेकाची किंमत नाही ठेवत मी बघितलं, पण झाडं ठेवतात, ही सगळी त्यांच्या कामाला येतात. पण हे किती कामाला येत असतील त्याचा आपण जीव म्हणून विचार करावा. जीव जीवाच्या कामाला उपयोगी येत नाही म्हणून पहिल्यांदा सांगितली उदाहरण एवढ्यासाठी की जीव जीवाच्या कामाला येत नाही, जीव जीवाचा विचार करायला तयार होत नाही, तर हा विचार कधी करणार तो? म्हणून रमण सावध करायचं की बाबा तिथपासून विचार करा. म्हणजे हे लक्षात येऊ शकेल की आपल्याला काय होतं. हे मुळात वी आर अटरली इनसेन्सिटिव्ह. खरं सांगायचं तर आपल्याकडे म्हणजे ती संवेदनशीलता नाहीच की दगडामध्ये काहीतरी असेल. म्हणजे हे आता म्हणजे ह्याचा विषय आहे, ह्याच्यात जर सावध असलं तर काय होतं हे पण मी अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. काल आपले ते मित्र येऊन पण गेले आता ज्ञानेश्वर ह्या आपल्या कालच्या गुरुपौर्णिमेच्या वेळेला. तर आम्ही इथून सज्जनगडावर जात होतो, त्यावेळेची गोष्ट आहे, रात्रीची वेळ आहे. सज्जनगडावर जात होतो तर त्या पूर्वीच्या पायऱ्यांच्या मार्गाने. तर त्यावेळेला मी आता ह्या गोष्टी झाली 30 वर्ष, पण तेव्हा त्यावेळेला हे काही नव्हतं इकडे आणि परीच्या पायऱ्या चढून जायचं होतं. रात्रीची याची 7:30-8ची वेळ होती. तर त्यावेळेला ते वर जात असताना अगदी जिथे कडा शेवटच्या पायऱ्या ज्या अगदी चढ्या आहेत तिथे सुरू होतात, तर ते पुढे गेले, ते मध्ये एक जण आणि हे वरून दगड सुटला. ही गोष्ट खरी, पण तो दगड सुटला ना, तो हे एक पाऊल आणि हे दुसरं पाऊल हे टाकताना मधून खाली गेला. आपण सजीवांना जर तेवढी जर पूजा करीत असाल, जीवाची जाणीव ठेवीत असाल, एक क्षण म्हणजे काही फ्रॅक्शनच त्याचाच जर पाऊल टाकताना किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात तसं ते फ्रॅक्शन आहे. तर त्या सेकंदाचा सुद्धा तो फ्रॅक्शन आहे. एक पाऊल दुसऱ्या पावलाच्या मध्ये किती अंतर आणि किती कालखंड असेल, तेवढ्या कालखंडसुद्धा सांभाळला जातो त्या दगडाकडून. आता पडतानाचा गुंडा असा होता की मधून पायातून पाय झाला, तो क्षणभर जर त्या पायावर किंवा कुठेतरी आला असता घर, तर तिथून जो कोसळा असतो तो मनुष्य खालीच कोसळला असतो. आणि जो कोसळला असतो त्याची काय अवस्था झाली असते आपण समजू शकू. कारण अगदी शेवटच्या चढावरचं म्हणजे जिथे अगदी ते मंदिर येतं तिथे सुरू होतं, तिथे तो शेवटचा चढ आहे, तिथे तो दगड, त्याची आपली काहीतरी पूजा आहे, प्रार्थना आहे, काही जाणीव आहे, तर त्याने आपल्याला वाचवा असं माझं म्हणणं नाही, पण तो वाचवतोय ना. आपण जर जाणीव ठेवली तर दगडसुद्धा आपल्याला वाचवतोय, नाही तर माणूससुद्धा वाचवीत नाही असं मला म्हणायचं आहे. पूजेची भावना असली तर दगडसुद्धा माणसाला वाचवेल, तर तो वाचवतोच. कारण आपल्याला जाणीव आहे की आपण कशासाठी जातो आहोत, त्या सगळ्याची जाणीव ठेवतो आहोत. तर हे जर आहे तर तो तिकडून येताना असं आमच्या समोर म्हणजे एक क्षण थांबल्यासारखं झालं.
का अरे बापरे, म्हणजे त्याचा आवाज एवढा होऊन गेला त्या दगडाचा वरून सुटलेलं हे आहे. आपण बघतो ना अनेक वेळेला वरून दगड सुटतो, गाडीवर गाड्याच्या जाग्यावर बसतात. आता त्यांनी काय देवपूजा केली असेल हे आपण ओळखावं, दुसरं काही नाही. ह्याचा संबंध आहे आपल्या जीवनाशी, नाही कसं ह्या सगळीकडे तसा संबंध आहे. गाड्याच्या जाग्यावर बसतात म्हणजे चेपून जातात सगळं. हे का होतं तर कुठेतरी आपण ही जी पूजा सांगितली आहे ह्याची ओळख करून घेतली नाही, त्या कधी करायचा प्रयत्न केला नसेल म्हणून तसं झालं असेल. जर असं असेल तर हे होणारच नाही. आणि समजा तर तो आदळणारच असेल तर मग मी घरात सुद्धा मरणार आहे मग, असं मी समजतो. जर मी एखादा दगड पडून मरणार असेल आणि दगड जर ते करायला तयार असेल तर तो निमित्त मात्र आहे. मग आजारही निमित्त मात्र असतो, काय कुठलंही निमित्त होऊ शकतं त्याला. पण ते जर निमित्त ते जर त्यावेळेला होणार नसेल तर ते होणार नाही याची काळजी घ्यायला तो तयार आहे. तो इतका मधून जाऊन पासून तुम्हाला सांभाळू शकतो, हा अनुभव आपल्याला येऊ शकेल. तर या अर्थाने काय होतं इनसेन्सिटिव्हिटी म्हणजे हे आता मी दगडाचं आणि ह्याचं बोललो, पण आपण इतक्या वस्तू वापरतो त्यांना जीव आहे याची जाणीव असली किती लोक असतील. हे जीवपूजन आहे. प्रत्यक्ष काय करावं तर प्रत्यक्ष हे सगळं करावं. त्या अर्थाने जीव म्हणून सर्व समान आहे. आपण माझा जीव या पलीकडे मला खरोखर सांगायचं तर काही अस्तित्व नाहीच आहे खरं. विचारसुद्धा नाही की मला त्रास, मला दुःख, मला हे माझी अडचण, माझा तू होई की आता मी माझे विसरून जाई ऐशी करी माझी आई, ते का महाराजांना म्हणावं लागलं शेवटी. म्हणजे ती लक्षात आलेलं आहे की ह्यामुळं दुःख आहे. आणि माझं आहे तसंच दुसऱ्याचं आणि दुसऱ्याचं आहे तसंच माझं आहे. अशा स्थितीला गेलेली महात्म्य नाही येत अशातला भाग नाही. तेव्हा हे लक्षात घ्यावं की थोडं थोडं टप्प्याने करता येईल. आता आपल्या टेबलावर पेन असतं, मी साधं क्षणभर विचार करतो टेबलाला जीव नाही असा आहे का, आपण ते खडखड उडावा असा आहे का. आपल्याला जर सेन्सिटिव्हिटी जर संवेदनशीलता असेल तर त्याला आपल्याला आपण एका जागेवर बसलो दुसऱ्या जागेवर बसवायचं आहे असं कल्पना करा. तर आपण म्हणतो सांगायचं मला इथून तिथे बसायचं असं वाटतं की नाही लागेल. मग तसं ते टेबलाला काय वाटत असेल खाडखाड पायाने ढकलून देतो म्हणून पाय जीव आहे आपल्याला एक पायाने ढकलून तिकडे बसू चालेल. क्षणभर विचार करून बघा अरे तर जीव आहे. मग उपासना म्हणजे काही देवळात बसणं नव्हे, माळ ओढणं सुद्धा या अर्थाने नव्हे, किंवा या अर्थाने कुठलं पुस्तक वाचणं नव्हे. ही सगळ्याची जाणीव असणं म्हणजे पूजा आहे. त्यांना ती जीवपूजा वेगळत आहे की हे जर मला सरकवायचं असेल तर मला उचलून व्यवस्थित ठेवलं पाहिजे दुसरीकडे. टेबलावर पेन असतं, मी आता ते म्हणतो टेबलावर पेन असतं. अनेक वेळेला मी बघितलं की ही पेनं उघडी असतात. अरे ती वाळते आहे, आपल्याला उघडं उन्हात वाळत ठेवलं तर काय होईल. मग मात्र पेन घेतल्यावर काय एक पेन चालत नाही म्हणून खडाखड अरे आपण ठेवताना त्याला काही टोपण लावून ठेवले आहे का, काही काय खटक्याचं असेल तर ते बंद करून ठेवलं आहे का. ते ठेवलं असेल तर वेळेला ते सुरू होईल लगेच. त्याला जाणीव आहेच की त्याच्या कामाची त्याला जाणीव आहे, पण त्याला कसं ठेवावं याची मला जाणीव नाही. हे पेनापर्यंत आहे साध्या अगदी की जिथे आपल्याला म्हणजे जाणीवसुद्धा होत नाही कधी की याच्यात काही असेल असं. तर तसं काही नाही. मग चष्मा रोज पुसला जातो, पेन नीट बंद केलं जातं, त्याची व्यवस्था ठेवली जाते. जे पूजा आपल्या ह्या कल्पना फार ढोबळ आहेत, पूजेच्या वगैरेच्या कल्पना खूप ढोबळ आहेत. रमणांच्या कल्पना खूप खूप सूक्ष्म आणि कुठेही आणि कुणीही कुठेही बसून कसंही त्याला पूजा शक्य आहे. कारण ह्याला त्याने अंतरपूजाच म्हणलेल्या आहेत सगळ्या. ह्या सगळ्या आंतरिक आहेत. आणि ह्या चित्ताचा बदल आता जो मनुष्य समजा पेनच्या ह्याला सेन्सिटिव्ह आहे, टोपण लावण्याला सेन्सिटिव्ह आहे, तो माणसाच्या बाबतीत असणार नाही का. त्याला दुसऱ्याचा विचार नक्की करायला लागेल. जो पेनाचं उघडं राहिलं तर ते वाळेल ह्याचा विचार त्याच्या मनात येतो. पूर्वी शाईची पेनं जास्त होती तेव्हा आपल्याला कल्पना असेल की अक्षरशः पेन हे होऊन जायचं, वाळवून जायचं, उठत नाही अशी परिस्थिती आहे. तर हे का होतं आहे, पण ते ज्यांनी शोधून काढलं असेल त्यांना कळेल की अरे इथं म्हणजे ह्या म्हणून त्यांनी ती पूजेत समाविष्ट केलं की जीवपूजा आहे. मग जीवपूजेमध्ये हे सुद्धा आलं, पेन आलं, पेन्सिल आली, अमका आलं, तमका आलं, सगळं जे काय आपण वापरतो ज्याच्याशी आपले संबंध आहेत ते सगळं. तर हे सगळं आता ते पुसलेलं असेल, आता त्याच्यावर धूळ पडली. आपल्याला रोज आंघोळीला किती पाणी लागते आपण विचार करावा. गार चालत नाही, गरम लागतं. किती आपल्या तंत्र आहेत आपली, ती स्वतःसाठी सगळी आहेत. त्या टेबल खुर्चीनं ते जे काय वस्तू असेल घरामध्ये कुठलंही काही अगदी मशीन घ्या, काय असेल ते जे असेल ते त्याला पुसून ठेवा, एक नमस्कार करा. ते मशीन आपल्याला वेळेला साथ देणारच. जीवपूजा आहे शेवटी. साधे प्रतिसाद आहेच ना शेवटी. आपल्याकडे जसं आपण एखाद्याची काळजी घेतली आहे तर तो आपली काळजी घेतच असतो, तसं ही सगळी सृष्टी सजीव आहे ती आपली काळजी घेते आहे. फक्त ती सजीव आहे हे माझ्या लक्षात येत नाही, त्याला काय करावं, त्यासाठी सजीव वाचायचं आहे. आणि म्हणून रमणाने हे मोठे उपकार करून ठेवले की पूजा खरी कोणतीही सांगितलं. आणि त्या अर्थाने पूजेची व्याप्ती केवढी आहे हे सांगितलं. आपण बघतो तांब्या मांडण्याचं या अगदी साध्या गोष्टी बघतो मी की त्याच्यावरती आता आपल्याला ते स्टेनलेस स्टील म्हणायचं, स्टेनलेस, पण ते प्रत्यक्षात आपल्याला माहिती की किती डाग पडतात जर नाही घासलं गेलं तर.
ते जरी काढलेलं असतं काढताना तर डाग पडणार नाही, म्हणजे घासलं तर डाग पडणार नाही असं स्टेनलेस आहे ते. तर तशा पण ते आपण त्याच्यावर डाग पाडू शकतो, कारण आपलं जे इन्सेन्सिटिव्ह आहोत. समजा जर आपल्याला त्याची जाणीव नसेल की वेळेला आपल्याला उपयोगी पडत आहे, तर मग मला ते व्यवस्थित स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही पण जाणीव आपोआप येईल. ही पूजा झाली. आता भांड्याची पूजा म्हणजे काय फुलं घालायला नको. भांड्याची पूजा म्हणजे ते स्वच्छ घासून योग्य त्या ठिकाणी ठेवणे, वेळेला ते मिळावं, ही पूजा आहे. त्या अर्थाने सूक्ष्म, कारण तो जीव आहे, तो सुद्धा शेवटी जीव आहे. वेळेला मला भांड्यातनं पाणी मिळतं. मला सांगा आकाशात मस्त पाऊस पडतो आहे, पण मला भांड्यातनं ज्या वेळेला पाणी मिळतं तेव्हाच पितो ना, आणि तेव्हाच आपली तहान भागते ना. का आकाशाकडे तोंड करून बसले ना आपण, काय चाहतो, काय काय पक्षी आहे का काय आहे, काय आपल्याला ते जमण्यासारखं नाही. आपल्याला भांड्यात जेव्हा पाणी येईल, तांब्यात जेव्हा पाणी येईल तेव्हाच उपयोगाला येतं ना. म्हणजे उपयोगाला जी वस्तू आपल्याला येते आणि ती आपली तहान भागवू शकते, तिच्या बाबतीत माझं काही कर्तव्य लागतं की नाही, त्यालाच पूजा म्हणायचं. मला जे निदान उपयोगी पडते त्याचं तरी, जे जगात आणखीन सगळ्या ते काय मलाच उपयोगी पडलं पाहिजे असं आहे का? ते कोणालाही उपयोगी पडते. डोंगरही कोणालाही उपयोगी, झाड कोणालाही उपयोगी असेल, कुठलंही काही, सगळं सजीव आहे, सगळं सगळ्या जगाला उपयोगी पडते. म्हणून ती पूजा झालेलीच आहे असं म्हटलं जीवनवाने. ते खरं आहे की पूजा झालेलीच आहे, आपला नमस्कार बाकी आहे. तसं आपण काही कृती करणं तेच आहे, जे ह्या तांब्या भांड्याचं आहे, जे ह्या टेबलाचं आहे, जे ह्या पेनाचं सांगितलं, तसंच पुढं ते ग्रंथांचं आहे. म्हणजे क्रमानं जात गेलं तर तसं म्हटलं तर ग्रंथाला जीव आहे का नाही, तर ग्रंथाला आपल्याला उद्धरणं एवढा जीव आहे. मी काय करतो ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गाथेमध्ये त्याच्यात काय आहे तसा विचार केला तर पुस्तक नाही आहे, त्याला आपल्याला उद्धरण्याचं सामर्थ्य असलेलं जीव आहे. तो आकाराला का आला, त्यांची तपश्चर्या तेवढ्या उच्च दर्जाला गेली म्हणून ते आकाराला आलेले आहे. तर ते मला कुठेही कसंही ठेवता येतच नाही, पाहायला लावताच येत नाही, ते नुसतं ठेवताच येत नाही. त्याचं काहीतरी करावं लागेल. एक अभंग वाच, ठीक आहे, पण ते काहीतरी करावं लागेल. ते मला देऊ इच्छितं, ते सजीव आहे, ते माझा उद्धार करू शकतं. अशा दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं तर मग ते ग्रंथ सगळे लक्षात येईल की त्याच्यात जीवन ओतलेलं आहे. ह्या ग्रंथांमध्ये जीवन ओतलेलं आहे, हे सगळ्या बाजूने आहे. तर आपण सेवा करतो, पूजा करतो. पूजा एक सेवा आहे. अनेक ज्या सेवांचा उल्लेख केला त्यावेळेला त्या पूजेचा उल्लेख झालाच. सेवा करतो नाही असं नाही, पण आमच्या सेवा कशा आहेत, सेल्फ एक्सटेन्शन आहे. साध्या भाषेमध्ये आपली स्वतःची जी मीपणाचे जे अहंकाराची जी स्वरूप आहेत त्याची फक्त विस्तार होतो. आपल्या ज्या बाकीच्या चालल्यात सेवा ना, त्याच्यामध्ये कितीतरी सेवा ह्या फक्त महत्त्व वाढवण्यापुरते आहेत स्वतःच. त्या अर्थाने भक्ती, त्या अर्थाने सेवा, त्या अर्थाने कार्य असं चालू आहे. याचा आपण बारकाईने विचार केला की लक्षात येईल. हे त्याच्यासाठी नाही आहे, माझी कृतज्ञता आहे म्हणून ती करतो आहे, त्याला मला काय साधन लागेलच असं भाग नाही. म्हणून सांगितलं ना, हा आपण सगळी पूजा झालेलीच आहे, नमस्कार बाकी आहे. ह्या भांडण्यामध्ये बारकावा काय आहे, तोच बारकावा त्यांना म्हणायचं आहे की हा जीव आहे. आता डोंगर काय, आम्ही डोंगर चढूनही जाणार नाही, आम्ही डोंगराचं काय करूही शकणार नाही, त्या अर्थाने आम्ही काही 4 दगड नेऊन तिथं ठेवणार नाही, काही करणार नाही. फक्त काय करणार की हा सजीव आहे बाबा, तुला नमस्कार असो, तू आहेस म्हणून हे काहीतरी जीवनामध्ये कुठेतरी समतोल आहे, काहीतरी समतोलाचा प्रत्येकाचा भाग आहे. हे सगळे त्या ठिकाणी आहेत म्हणून मी आहे, इथपर्यंत ती जाणीव नेता येण्यासारखी आहे. आणि मला सांगा की खरं पूजेचं खरं मर्म काय आहे, आपण हात जोडतो. म्हणजे काय करतो, काय देतच नाही खरं सांगायचं, हात जोडलेलेच आहेत. उचलून निघाला तर काहीतरी देईल तरी, हात मोकळा असेल तर. इथे देण्याचं काहीच नाही. म्हणजे ही केवळ भावाच्याच पातळीवर काम झालं आहे. आणि खरं भावाच्या पातळीवर झालं तरच उपयोगी पडतं. हे बाकीचं काय उपयोगी पडणार आहे मला सांगा. आज फुल घातलं, उद्याला वाळून जाणार. आज मी वस्तू दिली, संपून जाणार उद्याला, हे ठरलेलं आहे. मग आता मला काय देता येतं, खरी माझी पूजा कुठे आहे, तर भावात आहे. मग त्यासाठी काय देईल की नाही देईल, आज नमस्कार केलाच आहे म्हणून म्हटलं नमस्कारात सगळं आलं. तर तशा तऱ्हेनं हे होऊ शकतं. आणि ही एक्सटेन्शन्स ऑफ सेल्फ, ही जी पूजेची स्वरूप आहेत ती आपण बाजूला काढावी शक्य तेवढे, जेवढे टाळता येईल तेवढं. कारण त्याच्यात उपाधी आहेत सगळ्या. एक्सटेन्शन ऑफ सेल्फ हा मला मुद्दा आणखीन स्पष्ट करावा लागेल, पण तरीसुद्धा एवढं तरी आपल्या त्यावरून लक्षात येऊ शकेल की हे जे आहे हे वाढवण्याचं नाही आहे, हे उपाधी वाढवण्याचं नाही आहे. उपाधीने आता समजा फार मोठे आपण हे केलं, आरास केली, हे केली, देवाचं काय होतं त्यामुळे, माझं काय होतं, तर त्याच्याने काय होत नाही. माझा जो भावाचा नमस्कार आहे, ज्या अर्थाने देव मी ठेवलं आहे त्या अर्थाने मी जे करणार आहे, काय माझं वागण्यात असेल, आचरणात असेल, त्याच्याने खरा फरक पडणार. मी आरास केवढी केली होती याच्यावर नाही फरक पडत. आणि तशा आरास नुसत्या पैशांसुद्धा करता येतात, ते काय फार मोठी गोष्ट नाही. पण भाव नाही आणता येत पैशाने. तो कुठून आणायचा, तो विकत नाही मिळत, त्याचा काही भाव नाही आहे, रेट नाही त्या अर्थाने. तर तसं नाही मिळत, तो आतून लागतो. तो असला तर तुम्ही जे कराल ती तुमची पूजाच आहे. त्याची जे आपण कराल, आपण नमस्कार कराल तरी पूजाच आहे. ते कशाही अर्थाने तेवढंसुद्धा चालू शकेल. तेव्हा त्या अर्थाने आपल्याकडून पूजा व्हावी ही अभिप्रेत आहे. इथं जीव म्हणून काय अभिप्रेत आहे ते सांगितलं. वेळ आपली थांबली, मी थांबतो. पुढच्या वेळेनंतर आणखीन काय विचार करायचं पुढे बघूया. एक सार म्हणून आहे त्याच्यामध्ये की मीच फक्त जीव आहे,
आणि बाकीची सगळी सृष्टी माझ्यासाठी आहे, हा एक टोक आहे अक्षरशः. किती खाली मनुष्य उतरू शकतो त्याचं ते टोक आहे. आणि नसेल तर मी सगळ्यासारखाच आहे आणि माझं काही वेगळं अस्तित्व नाही, ही जीवाची सर्वात दुसऱ्या टोकाची पूजा आहे. असा विचार केला तर तिथे खरं आहे की तिथे सगळी सृष्टीच आहे, ती तितकीच सजीव आहे आणि तितकंच त्याला स्थान आहे जितकं मला आहे असं मला वाटतं. कदाचित आयुष्यात एवढं स्थान नसेल, म्हणजे कदाचित एवढं जीवनात मी काही केलं नसेल, पण त्याला स्थान आहे. त्यांनी काहीतरी केलेलं आहे, ते भले डोंगर असून तर झाड असून आणि काय असो, त्यांनी केलेलं आहे, त्याची जाणीव ठेवून राहील तर ते त्याची सुरक्षण करत आहे, त्याला मदत करत आहे, हे सगळं लक्षात येऊ शकेल. आपण पुढे जाल तसं आणखीन आहे. ओम नमो भगवते श्रीरमणाय. 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 ओम नमो भगवते